तुम्हाला माहित आहे आज 4 दिवसापासून सतत बिना अन्न पाणीचा सोनू पवार हा उपोषणाला बसलेला आहे। त्यांनी सेवालाल महाराज जयंती निमित्त शासन मान्य सुट्टी जाहीर झाली पाहिजे यासाठी त्यांनी पैदल यात्रा मुंबई पर्यंत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर जाऊन धडक दिली होती। त्यावेळेस पण त्याचं काही ऐकलं नाही आणि आज आपण पाहतोय की त्यांनी आपल्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गासाठी समाविष्ट करण्यासाठी हैदराबाद गॅजेट प्रमाणे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावा यासाठी आज 4 दिवसापासून तो उपाशी पोटी बिना पाणीचा इथं आमरण उपोषणा बसलेला आहे। तुम्ही पाहताय तर ही केवळ आम्हाला राज्य सरकारना जर आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट केला नाही तर आम्ही पुन्हा बंजारा समाज एकत्र येऊन एक मोठी लढाई लढणार आहोत। सोनूभाऊ, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही आज 4 दिवसापासून इथं उपाशी पोटी बसलेले आहात आमरण उपोषणासाठी, तर सरकारांकडे तुमच्या आपल्या बंजारा समाजाची मागणी काय आहे याबद्दल थोडा सविस्तर सांगा। जय शिवालाल, आज आपण पाहता हैदराबाद गॅजेट नुसार काहीतरी ठराविक समाजाला महाराष्ट्र सरकारने GR देण्यात आलेला आहे। आज बंजारा समाज हैदराबाद, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये भारतातील 16 राज्यामध्ये आपल्याला पाहताना दिसतो। एक बोली, एक भाषा, एक पेहराव, रोटी बोटी सर्व एकच असून सुद्धा आम्हाला महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळाला पाहिजे याकरिता मी रमेश उर्फ सोनू पवार, बंजारा विरासत नंगारा भवन, बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे 9/9/2025 पासून उपोषणाला बसलेलो आहोत। आजपर्यंत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इथं दखल घेतलेली नाही व तसेच माझी प्रकृती थोड्या प्रमाणात दिवसेंदिवस ढासळत आहे व नंगारा भवनाजवळ शौचालयाची सुविधा नाही। आरोग्य डिपार्टमेंटचे लोक येतात, रक्त तपासणी, शुगर ही व्यवस्था इथं आता चालू आहे। प्रशासनाने आतापर्यंत इथं काही लक्ष दिलेलं आहे का? नाही, प्रशासनानं कोणत्याच प्रकारे दखल घेतलेली नाही। पोलीस डिपार्टमेंटचे लोक येतात पण 24 तास इथं थांबत नाही। आज आपण पाहता देशाचे पंतप्रधान इथे येऊन गेलेले आहे, माननीय नरेंद्र मोदीजी साहेब। तसेच 3 डिसेंबर 2018 रोजी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आश्वासन दिलेला होता की बंजारा समाजाचा जो आरक्षण आहे की आम्ही राज्य सरकार मार्फत केंद्रामध्ये पाठवू आणि तुम्हाला न्याय देऊ। आज ती परिस्थिती आपण सर्व महाराष्ट्रात पाहताना दिसत आहे। हैदराबाद गॅजेट जशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे तशाच प्रकारे आमचा बंजारा समाज हैदराबादमध्ये सुद्धा आहे, महाराष्ट्रात आहे, MP मध्ये आहे, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश सर्वीकडे बंजारा समाज आहे। त्यानुसार मला एकच सांगायचं आहे या माध्यमात तुमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून की हैदराबाद गॅजेट नुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावं म्हणून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मागे 15 फेब्रुवारी शासन मान्य सुट्टी जाहीर झाली पाहिजे सेवालाल महाराज जयंती निमित्त, त्यावेळेस पण तुम्ही मंत्रालयावर गेले होते, त्यावेळेस पण तुम्हाला काही प्रतिसाद दिला होता का राज्य सरकारने? नाही, मी तीर्थक्षेत्र पोहरादेवी उमरीगड येथून निघून मंत्रालयापर्यंत 17 दिवस आम्ही पदयात्रा केली। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे ते निवेदन दिले होते। साहेबांना आश्वासन दिलं होता की आम्ही जो जिल्हा स्तरावर जे काही सुट्टी देण्याचे अधिकार असतात जिल्हाधिकाऱ्यांना, त्या मार्फत बंजारा समाजाला संत सेवालाल महाराज जयंती निमित्त 15 फेब्रुवारीला सुट्टी देऊ असे आश्वासन दिले होते। परंतु यावर्षी फक्त जिल्हा परिषद शाळेला सुट्टी मिळालेली होती, शासन मान्य सुट्टी अजून जाहीर झाली नाही।